टाळी वाजली नाही तरी मी पावणार आहे असं काही नाही.
पण टाळे वाजवली तरी विशेष पाहू याच्यासाठी ज्याला हात असतील बर माझं बोलत ज्याला असतील त्यांनी टाळी वाजवायची ज्याला मूक असेल त्यांनी भजन करायचं नाही त्यांनी कशाला उगा आग्रह त्याच्यावरती कशाला माझ्या भगवंताने एवढं गोड दिलं त्यांनी इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलावया वचन हे सर्व देऊ दे हरीशी न भजशी माऊली काय कमी केले असं तुमच्या याच्यासाठी पुन्हा मी तुम्हाला विनंती करतो की भजन करावं भजनात जाऊ नाही तर भजन करा असं चांगल्या प्रकारचं एका आनंदाने त्या माझ्या पांडुरंगाचं भजन करा विठ्ठल आता बोलू नका बरं का एकदम शांत आहे का करण्यासाठी एवढं दूर आलो नाही बरं का जवळजवळ 800 किलोमीटरहून आलो बरं थोडी कदर करा आहे का आता तर एक 10 मिनिटं देतो तुम्हाला बोलू द्या पुढे 10 मिनिटं तुमच्यासाठी तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीन रंग में अनाथ कृपा कराल ते पाया पडे बरारी प्रस्तुती सेवेकरिता घेतलेला वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबराया जगद्गुरु तुकोबराया अभंगामध्ये भगवान शंकराला पत्र काय पाठवले पत्राच्या द्वारे पूर्वीच्या काळामध्ये पत्र होते आता मोबाईल आहे खूप छान विषय आहे पण आपल्याला वेळ बी तसा वेळेचा काय झाला 11च्या पुढे खरं काय आहे 11च्या पुढे काय होती हरिपाठात काय अनंत वाचाळ भरती वळ वरळती भरळती त्या महाराज बरळती 11च्या पुढे हे काय करतात हा करतात म्हणजे 11 वाजले महाराज थांबा म्हणतात आणि गेम झाली बरळती असो आले भागात ते करीत होते जसं असं तसं घेतलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबरायाचा आहे आणि भगवान परमात्म्याच्या सान्निध्यात ज्याच्यासाठी घेतलेला कुणाच्या सेवेसाठी घेतला ज्यांच्या सेवेसाठी निवडलेला आभार ज्यांच्या म्हणण्यापेक्षा कोणाच्या सेवेसाठी
महादेवाच्या सेवेसाठी का पांडुरंगाच्या सेवेसाठी तुकोबऱ्याच्या सेवेसाठी का तुमच्या सेवेसाठी कसा मिळाला कुणाच्या सेवेसाठी घेतला कोणाच्या सेवेसाठी श्री गुरूंच्या तुमच्या सेवेसाठी तुम्ही कोणा आता सेवा नाही महेशाच्या मूर्ती माझे श्रीगुरु तुम्ही आहात आणि श्रीगुरूच्या सेवेसाठी घेतलेला हा अभंग आहे पांडुरंगा करू वर्षी 750 झाले तरी वेळ पावन झालो पवन झालो चराचरी ज्ञानावर आहे तुमचा अनुग्रह लाभलो पावन अजून बोल भेटला नाही कोण म्हणते पवन झालो चराचे बरोबर
याचा पुरावा तुम्हाला देतो. भागवतामध्ये पुरावा आहे. मनुष्य देहे परम पावना, तो देह पावना पुन्हा गुरुच्या कृपेने कसा पावला. चांगला विचार केला तर आमचे बाबा म्हणायचे विचार चांगला काय दिले. तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. काय झालं. पावन झालो का पवन. भगवान श्रीकृष्ण सांगतात मनुष्य देहे परम पावन. परम म्हणजे ब्रह्म. ब्रह्मापेक्षा पावन असलेला कोण आहे. हा मनुष्य. पावलीन साधे ब्रह्मज्ञान तो लांडा ग्रदबजान तुपाई. कोण आहे. देह जर पहिलाच पावन आहे पुन्हा श्री गुरुच्या कृपेने अनुग्रहाने कसा काय पावन झाला. मला हे कळलं. तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचर. पहिलं असलेला पावन पुन्हा कसा पावन असं होतं. श्री गुरुच्या कृपेने पावन असलेली वस्तू पुन्हा पावन होईल का. नाही तर ठीक आहे पवन होत. तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचर. श्रीगुरूच्या कृपेने श्रीगुरूच्या अनुग्रहाने काय होतं. जे तुमचा श्वास आहे याचं नाव काय होतं. पवन परा. कोणाला होईल. कोणी कोण घेतात श्वास. तुमच्या राधानगरी तालुक्यामध्ये किती लोक श्वास घेतात. किती लोक श्वास जगतात. किती लोक जमतेम. हा श्वास कसा आहे चरा आचरात व्यापक. तो श्वास तुमच्या. आता तुम्ही पवन का पाव तरी कसे. हेच गुरुची कृपा आहे. तुम्ही कोण हे कळण्यासाठी तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचर. या चराचरामध्ये जसा श्वास आहे तेच तुमचं स्वरूप आहे. आणि ते कधी कळलं तर माझ्या श्रीगुरूच्या कृपेने कळलं. विठ्ठला जीवनामध्ये श्रीगुरू असावा. काय असावा. गुरु असावा. आता गुरु भरपूर आहेत. जीवनात काय असावा. गुरु असावा. पण गुरु कसा असावा. ज्या गुरुनी शिष्याचं काय खाऊन टाकावं. शिष्य खाऊन टाकावं का शिष्याचं अज्ञान खाऊन टाकावं का शिष्यावर झालेला भ्रम खाऊन टाकावं का शिष्यच खाऊन टाकावं. काय खावं. त्याच्या पलीकडे गुरु मारावा का शिष्य मारावा. शिष्य. कोण मारावं. ते थोडं वेगळं वाटत. आता आई मारावी का मुलगा मारावा. याच्या खालच्या कोण मारावं. आई मारावी का आईला झालेलं गुण मारावं. मग आई कशासाठी केली. मुलासाठी.
बरोबर. मग आता मूल मरल्यावर आईचे काय काम? ज्याच्यासाठी केली ती मरावी का जिच्यासाठी केले ते मरावं? नेमकं काय मरावं? हाच परमार्थाचा मुख्य हेतू आहे. गुरु मरावा का शिष्य मरावा नाही कळत. आई मरावा का लेकरू मरावा? कोण मला आता पहिल्याच्या काळामध्ये 20 वर्षाच्या आधी बरं का, पहिलं बायका ते बाटली दूध पाजत गेलं. बरोबर आहे का? कारण का दूध जर बाळाला पाजवलं तर बाईचं सौंदर्य नष्ट होतं. म्हणून ती बाई काय करते? बाटलीतलं दूध पाजते. बरोबर. भूक वाढेल, बाळ जगेल. काय होईल त्याची? भूक, बाळ जगेल. पण त्या आईच्या दुधाची त्याला काय आहे? खरी गरज म्हणजे मग त्या आईने मला काय सांगायचं आहे? आईचं ममत्व सौंदर्यावर आहे असं बोलत नव्हतं ना. काय म्हणावं? जी आई सौंदर्य जपून राहण्यासाठी लेकराला दूध न पाजता तिने त्याला बाटलीतलं दूध पाजलं. ते सौंदर्य ज्याच्यावर मोह आहे, ज्याच्यावर मोह करणारी आहे ती आधी मेली पाहिजे. ज्या वेळेला गुरु मरतो ना त्यावेळेला शिष्य मोठा होतो. आधी पण मेला पाहिजे? गुरु मेला. गुरुचा गुरुपणा गेला पाहिजे. गुरु जात नाही. गुरु गौरव झालेला सांडीचे ना. गुरुचा काय गेला पाहिजे? आता शास्त्रामध्ये परिस्थिती आहे. तर तुम्हाला एक मी समाधी षटक खूप छान आणि अनुबंध चतुष्टक. आता समाधी षटक म्हणजे काय? साधकासाठी विषय आहे. 6 गुणाचा. त्या समाधी षटकाला 6 अंक आहेत, 6 गुण आहेत. आणि आम्हाला अष्टसात्विक भाव आहे. तर आता अष्टसात्विक भाव म्हणजे नेमकं काय आहे? प्रहार किती आहे ना? प्रहार किती आहे? प्रहार आईशा 8 प्रहारी 8 प्रहार आहेत. 8 विषय आहेत, 8 भाव आहेत. बर का? प्रकृती किती आहे? अष्टधा. हे 8 भाव आहेत ना. आता आम्हाला नेमके 8 पैकी किती झाले? साधकासाठी विषय खूप छान विषय. आता मला एखाद्याचा फोन आला आणि महाराज तुम्ही कुठे आहेत? कोल्हापूरला आमच्या गावात कीर्तन करतो. तसं तुम्हाला जर मी विचारलं की तुम्ही कितव्या भावातून प्रवेश केला आणि कितव्या भावात, हे कळलं पाहिजे. कसं अष्टसात्विक भाव म्हणून चालू आणि शम दमा वैन शम आणि कशा म्हणतात त्याला शम शम
म्हणजे मनावर ताबा, मनाचा निग्रह, याला शे म्हणा. समाधी षटक याच्यावर ज्याचा ताबा, ज्याच्यावर याने विजय मिळवला. कोणावर? मनावर. जो याच्यावर विजय मिळवला ते समाधी षटक. म्हणजे 6 गुणी षडविकारापैकी षडचक्र म्हणा, 6 गुण म्हणा, त्याच्यामध्ये तो मनाचा निग्रह. मनाचा ज्या वेळेला निग्रह होतो ते कशा नव्हतं, केवळ गुरूच्या कृपेने. आणि मन असं आहे महाराज, मन कोणालाच आवडत नाही. आवडतो का? मन कोणाला आवडलं नाही. मन कोणाच्या ताब्यात आहे. आता आम्ही ध्यानाला बसलो बरं का, ज्या वेळेला डोळे बंद करतो ना त्यावेळेला प्रभू दिसण्यासाठी विचित्रच काय करायचं. डोळे लावून तुम्ही भजन करा. श्री गुरुनाथ दिलेलं चिंतन तुम्ही कसं करता? डोळे लावले. डोळे लावल्यावर तुम्हाला तुमच्या पुढे काय दिसलं पाहिजे? गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तो दिसला पाहिजे आपल्याला. साक्षात कोण दिसते तुम्हाला? कारण का? गुरु न दिसण्याचं कारण मनावर ताबा नाही. याला म्हणतात शिव दम उपरम तितिक्षा श्रद्धा आणि समाधान. ही समाधी षटक. मग आम्ही समाधी षटक जात असताना अष्टभाव परिवर्तन करणारा त्या पहिल्या मनोवृत्तीचे काय लक्षण आहे? खूप छान विषय पण आपल्याकडे वेळ नाही, जाऊ द्या. मला एक सांगायचं आहे, याला भाव म्हणतात. आणि ते भाव श्री गुरुच्या कृपेने होतात. आणि ज्याच्याकडे ते भाव होते तोच खरा परमार्थ आहे. हे भाव तुम्हाला जर कळून घ्यायचे असतील तर भागवताचा 14व्या अध्यायाला काय काढायचा? 24वा श्लोक. बरं, कितवा अध्याय? 14व्या अध्यायातल्या 24वा श्लोक, दुसरा अध्यापद 41वा श्लोक आणि तिसरा अध्यापद 30-33वा श्लोक. या परम भक्तीचे लक्षण सांगितले. जीव परमात्मा दोन्ही चुकामुक झाले ब्रह्मपटनी होता एका मिलनी चित्त चैतन्याची होता भेटी जीवाशिवा पडले मिठी ध्याने त्रिपुटी मावळणी. किंवा या लागे लोक बाह्यता तया म्हणते पिशाच काम हा बोध हे पंडितास त्या साधकाकडे ज्याला ही अवस्था होती. कोणती अवस्था होते? कंटे प्रेम दाठे नयनी हृदय प्रगटे नाम. ज्याला नाव म्हणतात, नाव नाही बोलतात. आणि ते श्री गुरुकडून असलं आपल्याला अष्टसात्विक भाव माहिती झाले पाहिजे. विद्यार्थ्यांनी वर्ग बदलावा का कपडे बदलावा? तुमच्या गावामध्ये 12वी पर्यंत शाळा आहे किंवा 10वी पर्यंत. 10वी पर्यंत मुलं कपडे बदलत असतात, युनिफॉर्म बदलतात, वर्ग बदलतात. काय बदलाव? वर्ग बदलाव. तसं साधं का नाही?
वर्ग बदलले पाहिजे ना, प्रॅक्टिस तेच करायचं. ते बदलल्याशिवाय जमत नाही ना, ते पण बदललं. वर्ग बदला, परिवर्तन करा. श्री गुरुच्या नामाचं स्मरण करा. वर्ग बदलल्याशिवाय राहणार नाही. बाबा जीवनामध्ये एकच शोधा, तो साधू शोधा. ज्याचा आशाचा हात धरा की देव तुमच्याकडे. कोणाचा धरा? ऐशियाचा पदर धरा. त्याचा हात धरा. नको त्याचा हात धरून काय भेटणार? अशाचा हात धरा की जेणे देव येईल घरा. आणि याचे अधिकारी कोण आहेत? ऐशे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. ते ऋषी मुनी आहेत, त्यांच्या छायाचित्राखाली त्यांच्या सानिध्यात राहा. उद्धार झाल्याशिवाय जीवनामध्ये काय कळावं? साधू कळावं. जोपर्यंत साधू कळत नाही तोपर्यंत काय नाही. म्हणून महाराज म्हणले आपल्याला, तुम्ही विश्वनाथ मला आवडून सोडावं. पण माझा विषय कसा आहे? ओवी घेतो ना तेच सांगतो, अभंग घेतो तोच सांगतो. मला यासाठी आवडत नाही. बोललो विठला. आज काय गावचं नाव? पुष्पा सबा वाळवे. वाळवे गावामध्ये खूप दूर आला होता. आज सुद्धा ब्रह्मभाग्यान महाशिवरात्रीचा दिवस आहे. आणि अशा मुहूर्तावर आणि मला सेवा दिली त्यांच्याबद्दल मी सर्व. तसंच आमचे जितेंद्र पाटील यांनी फोन केला, महाराज तुम्हाला शिवरात्रीची तारीख भेटेल का? मी महाराज शिवरात्रीची कुठलीही तारीख म्हणजे नेमका महाराज नाही ना मी. जो महाराज असतो त्याची तारीख खाली नसते, त्याची डायरी होण्याची गाव लागते. महत्वाचा विषय. आपण काही महाराज नाही, आपण काही कीर्तनकार नाही. माझ्या श्रीगुरूने दिलेलं जे काही तत्व आहे ते तुमच्याच पुढे मांडण्याचा प्रयत्न करेन. सांगू शकत नाही. या क्षेत्रामध्ये मला मोठ्या बाबांचा अनुभव भेटला 1990ला. 1990ला श्रीपाद बाबांचा मला अनुभव भेटला. तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल. बाबांची अशी पाऊल होती, कारण का मी अंगठे बांधले. शाळेची पायरी ओलांडली नाही आणि शाळा मला माहिती नाही, पण माझ्या बाबांनी असं केलं. कारण का ऐश्वर्याचा पदर. कारण का श्रीगुरु मध्ये इतकी ताकद असते महाराज.
ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला, श्रीपाद बाबांनी हा रेडा बोलवला. ज्ञानोबरायांनी भिंत चालवली, ही सुद्धा जड भिंत चालवली, जड भिंत मोक्षे मार्गीचा सांगती ज्ञानोबा महाराज अशा तुमची कृपा झाली आहे. आणि जवळजवळ या क्षेत्रामध्ये मला वाटतं 30 ते 35 वर्ष झाली. बाबांनी माझ्यावर कृपा केली आणि त्याच बाबांचा प्रसाद मी तुम्हाला जबरदस्त सांगा. माझ्या श्रीगुरूंची सेवा आहे. मी तुम्हाला मी जे पाहतो ना माझे श्रीगुरू श्रीपाद बाबा म्हणून पाहतो, श्रीगुरू निवृत्तीनाथ म्हणून पाहतो. तुमची जी माझ्यावर दृष्टी जशी कासवाची दृष्टी पिल्ल्यावर अमृताचा वर्षाव करते, तशी तुमची माझ्यावर अमृताची दृष्टी झाली की माझं कीर्तन खुंडावं तुम्ही विश्वनाथ, तुम्ही काय शब्द टाकला? तुम्ही हा शब्द तुम्ही आहे. एक वचनी आहे, बहुवचनी आहे का अनेक वचनी आहे? काय वाटतं तुम्हाला? ज्या ज्या वेळेला तुकोबरायांनी साधूचं ज्ञानोबरायांचं वर्णन करायचं झालं ना त्यावेळेला तुम्ही शब्द टाका. तुम्ही शब्द घेतला ना तुकोबरायांनी त्यावेळेला ज्ञानोबरायाला, नामदेवरायाला, एकनाथरायाला अशा मोठ्या संतांना तुम्ही आता तुम्ही कृपावंत किंवा तुम्ही शंकादिक शंक, तुम्ही शब्द टाकला, तुम्ही शंकादिक शंक म्हणविता कृपावंत. एवढा करा देवा सांगा नमस्कार. आजचाही आपण शंकराला नमस्कार करणार आहे. तुम्ही हा शब्द कधी कधी बहुवचनी येतो. कसा येतो? तुम्ही शब्द कसा येतो? बहुवचनी येतो. म्हणजे अनेक आला तुम्ही सर्वजण आहे का नाही? तुम्ही तोच शब्द जर तुमचा जावाई आला, तो शब्द जरी बहुवचनी असला तोच तुमचा जावाई तुमच्या बस त्याला काय म्हणतात? जावई बापू तुम्ही म्हणणार का तू म्हणणार? जावयाला जावई बापू तुम्ही या. किती दिवस नाही एक वचनी जरी असला, बहुवचनी जरी असला तर तो एक वचनी होऊ तसा अनेक जरी देव असले तरी तुकोबरायाला असं म्हणायचं की तुम्ही विश्वनाथ. तर तुम्ही कोण आहात? विश्वाचे नाथ आहात. या जगाचे कोण आहात? मालक आहात. तुम्ही कोण आहात? विश्वाचे नाथ. नाथ शब्द कोणाला? नाथ कोणाला म्हणतात? स्वामी कोणाला म्हणतात? विश्वाचे कोण आहे तुम्ही? नाथ. नाथ म्हणजे कोण? मालक.
या जगाचे कोण आहो तुम्ही? बरोबर. तुमच्यापाशी असं काय नाही? या विश्वाचा मालक कोण आहे? भगवान. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक श्रद्धा आहे आणि विश्वास. विश्वास कोण आहे? विश्वास कोणाला म्हणतात? आम्ही म्हणतो विश्वास, पण विश्वास कोण आहे? कोणाला माहित असेल सांगा. विश्वास तुम्ही लय कीर्तनात वाजवता, पुण्यात कीर्तन करत नाही. विश्वास विश्वास असा आहे तो अजन्म तत्व आहे. अजन्म तत्व विश्वास म्हणजेच भगवान शंकर. आणि श्रद्धा म्हणजे पार्वती. श्रद्धा कोण आहे? कधी श्रद्धा कवी होते तर कधी श्रद्धा पार्वती. कधी दक्षच्या घरी जन्मते तर कधी प्रजापतीच्या घरी जन्म. पार्वतीला जन्म आहे पण भगवान शंकराला जन्म नाही. अजन्म तत्व आहे आणि तेच भगवान. तुम्ही कोण आहात? अजन्म तत्व. भगवान शंकराच्या बापाचं नाव माहिती आहे? बापाचं नाव सांगतो. अरे याला बापच नाही. अजन्म तत्व, याला जन्म नाही. तो अजन्म तत्व असलेला आदिपुरुष आहात. सगळ्याचा निदेश केला आणि याला तुम्ही या शब्दाची स्वाधीन रचना विषय बाबत तुकोबऱ्याला काय म्हणायचं हे पा. तुम्हाला सांगून गेलो की तुमच्या घरी जावाई आला तर तुम्ही त्या जावायला तुम्ही म्हणणार का तू म्हणणार? तुमच्याकडे शिकवतात हो मावशी वाय तुम्ही म्हणता का? अरे नाही ना. मग जावाई एक काय का किती आहे? पंक्तीला जावाई किती बसल्यात? पंक्तीला जावाई एक आहे पण तुम्ही त्या जावायला बहुवचनी शब्दाने काम. तर तो जावाई विशेष आहे त्याच्यामुळे त्याला विशेषण दिलं. तुम्ही पाहुणं तुम्ही चपाती घ्या, पाहुणं तुम्ही बासुंदी घ्या. तसं भगवान शंकराला तुकोबरे म्हणतात. देवा तुम्ही विशेष अजन्म तत्व निराकार असलेलं ब्रह्म तुम्ही आधी भगवान आहात. आणि म्हणून थोडी पाया पडी बराडी. आई बाप्पा तुम्ही काय करा? कृपा करा. तुम्ही साक्षात परमेश्वर. या जगाचं पोषण करणारा देव कोण आहे? खरा देव कोण आहे? असा देव या जगतामध्ये दुसरा कोणी नाही. एक अभंग असा देवे केले कैशी कैशी उधारले अनायाशी. उधारले अनायाशी. त्याच्याकडे काय आहे का? अनायाशी उधार करतो. ऐका नवलयाची ठेव नेने काय भक्तिभाव. ह्याच नवल असा आहे की तो काही पाहत नाही, कोणाचाच भाव पाहत नाही. कोणावरती प्रसन्न होणारा देव म्हणजे तो भगवान. आणि त्या शंकराशी आपल्याला आज महाशिवरात्र असा देव आणि अनायासी
भस्मासुराला काही बाई मागितलं का? भस्मासुर ऐकून असेल तुम्ही. याने पुढे काय करेल म्हणून त्याला वर दिलं का? काही भक्तिभाव काहीच पाहत नाही. भस्मासुराला वर दिला का नाही? एक 3.5 फुटाचं काय चोर होता, भूत होता. आणि तो चोरीच्या योगाने डोंगरात शंकराचं मंदिर होतं, मंदिरात गेलं. त्याला काही दिसना गेले, त्याला घंटा दिसली. आणि ती घंटा जावं आपण राधानगरीला एक आपलं महिनाभर कसं बागते म्हणून ते काय केलं, घंटावर उभा राहिले. ती घंटा सुद्धा भगवान परमात्मा म्हणतात, आतापर्यंत कोणी तांब्यात पाणी बेलाचं फुल टाकला असेल, ओम नमः शिवायचा जप केला असेल, सर्व काही केलं असेल, नतमस्तक झाला असेल, पडला असेल, भजन केलं असेल, पण सर्व शरीर मला जो दान करतोय हा पहिला नेने काही भक्ती चोरी पिंडी दिला पाव. कोणी भावनेने घेतलं? चोरी पिंडी दिला पाव काही भक्तिभाव काय त्याच्या पूजने धावे देव ऐका नवल याची ठेव. असा तो कोण आहे? चोरावर दया करणारा कोण आहे? भगवान. भस्मासुरावर दया करणारा कोण आहे? तो देव आहे. तसं तुम्ही या शब्दांनी भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा तुम्ही असे आहात का विश्व तुमच्यापासून तयार झाले आणि एक तुम्हीच आहात. पंक्ती एक जावई. तुम्ही शब्द कसा आहे? बहुवचनी, अनेक वचनी आहे. म्हणून बहुजनी वचनी झाला असला तरी पंक्तीला पाहून तुम्ही शब्द कोणाला आला? जावई एक आहे ते पंक्ती. जरी एकटा जावई असला तर त्याला तुम्ही म्हणावं लागतं. तसा एक जरी देव असला ना तर विश्वाची रचना त्याच्या हातातून झालेली आहे. म्हणून तुम्ही विश्वनाथ मी दीन रंग अनाथ. मी कोण आहे? दीन आहे. बुद्धरावया आले बुद्धराया दीन जना. तुम्ही कोण आहे? दीन आहे. आणि तुम्ही मला उद्धार करा. तुम्ही विश्वनाथ मी दीन रंग अनाथ. कृपा कराल ते थोडी कृपा करा. कृपा म्हणजे काय? कृपा किती असेल? आणि जीवनामध्ये किती कृपा असतात? किती कृपा असतात? कृपा 4 आहे. कृपा कराल ते थोडी. पहिली काय आहे? ईश्वर कृपा. ज्या वेळेला ईश्वराची कृपा होते, ईश्वराची कृपा का होते तर ईश्वराचं अति भजन करावं, अति पूजन करावं. त्यावेळेला ईश्वर काय होतो? प्रसन्न होतो. आणि ईश्वर प्रसन्न होतो आणि तोच ईश्वर त्याला कृपा करतो. त्यावेळेला तो ईश्वर काय कृपा कराल. ईश्वराचं भजन करावं. आयुष्यभर भजन केलं. भजन करून भजन करून भजन करून ईश्वर प्रसन्न होतो. ज्या वेळेला ईश्वर प्रसन्न होतो त्यावेळेला तोच ईश्वर आपणच देव होतो. ईश्वर प्रसन्न होतो. प्रसन्न होऊन ईश्वर काय होतो? पट येतं ना आपल्याला, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, माझ्या विठोबाचा कैसा
ते विष्णू पाहिलं का? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. काय होतो? कृपा कराल तू. विश्वराची कृपा झाली तो विश्वर काय करतो? तर गुरु या रूपाने तुम्हाला बोध देतो. आपणची देव होय गुरु. गुरु कोण होतो? गुरु कोण होतो? गुरु कोण आहे? अरे आपणची देव होय गुरु. त्याला कृपा म्हणतात. कुणाची कृपा झाली? विश्वराची कृपा झाली. विश्वर कृपेने गुरु. नंबर 2, ज्या वेळेला गुरु भेटतो ना, गुरुची इतकी साधना करावी, इतकी पूजा करावी, इतकं स्मरण करावं, इतकं भजन करावी, इतकी सेवा करावी, गुरु प्रसन्न झाला. ज्या वेळेला गुरु प्रसन्न होतो ना, त्या गुरुच्या कृपेने काय कळलं पाहिजे? शास्त्र. कृपेशिवाय शास्त्र कळत नाही. किती ज्ञानेश्वरी वाचो, अर्थ एक राहून वर्गत राहतो. 1000 पारायण करून त्या गुरु कृपेशिवाय ज्ञानेश्वरी शास्त्र कळतच नाही. शास्त्र कळत नाही म्हणून गुरु नाम कैसा कळे. शास्त्र कळायचं जर झालं ना तर गुरु कृपा पाहिजे. गुरु कृपेला ही जाण शरण. गुरु कृपा पाहिजे. ज्या वेळेला गुरु कृपा होते त्यावेळेला शास्त्र कृपा होते. शास्त्राची सुद्धा कृपा पाहिजे का? शास्त्र करतो, शास्त्र श्रवण करत 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 ज्यावेळेला शास्त्राची कृपा होते त्यावेळेस अंतःकरणाला बोध. अंतःकरणाला तरी बोध झाला तर ती गोष्ट अंतःकरणात आहे. त्याच्यावर अंतःकरण सुद्धा प्रसन्न झालं. अंतःकरणाची सुद्धा काय झाली पाहिजे? आपल्यावर कृपा झाली पाहिजे. अशी 4 कृपा आहेत. त्या 4 पैकी कोणची आहे? कृपा करायची. बर, कृपा आणि त्या श्री गुरुचं भजन करावं. श्री गुरुच्या भजनाशिवाय मेळ बसत नाही. गुरु कोण आहे? गुरु कोण आहे? गुरु हा संत कुळेचा Bye.
बीज प्रकटले मच्छिंद्रा लादले सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिले पुढे पूर्ण कृपा गहिनी प्रसादे निवृत्ती गाधारा आणि ज्ञानदेव इथं गंमत अशी त्या श्लोकाचा फार सुंदर आपल्या त्याची जोडवी अशी आदिनाथ उमा आदिनाथ कोण आहे आदिनाथ कोण आहे भगवान शंकर बीज प्रकटले मच्छिंद्र कोण आहे मच्छिंद्र कोणाचा अवतार आहे विष्णू मच्छिंद्रा लादले तेची प्रेम मुद्रा गोरक्ष कोणाचा अवतार एकेकाची हृदय गोडे सागरचे ठाई ते दोन्ही बी एकच आहे कधी गुरु होतो तर कधी शिष्य भगवान शंकराने मच्छिंद्राला अनुभव दिला आणि मच्छिंद्राने पुन्हा कुणाला दिला गोरक्ष भगवान आदिनाथ विष्णू हे मच्छिंद्र आहे मच्छिंद्राला दिला आणि मच्छिंद्राने पुन्हा कुणाला दिला गोरक्ष गोरक्ष कोण आहे आता पुन्हा भगवान गोरक्ष वळला गहिनी प्रत गहिनी कुणाचा अवतार आहे कोणा विष्णू झाले गुरु शिष्य परंपरा आहे का कधी गुरु होतो कधी शिष्य गहिनी प्रसादे निवृत्ते गाथा ज्ञानदेवा निवृत्ती कोण आहे सदाशिवाचा सदाशिव आणि भजन करी भजन